नमस्कार, मी गंगाधर कदम. आपला किनवट न्यूजमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण पाहत आहात किनवट परिसरातील बातमी. आपल्या सर्वांनाच माहित आहे की आपल्या कार्यकर्ते जे आहेत, कृषी जे आहे, उभे आहे, या भागात जे प्रमुख लोक आहेत आणि हे आपल्याला विषय सांगितलेलं आहे. विषय जो आहे तो इथे दरवर्षी आपण इंदिरा गांधीचे आभार, वसंतराव नाईक यांचे आभार आणि फखरुद्दीन अली अहमद राष्ट्रपती ज्यांनी सही केली ते क्षेत्रमध्ये नष्ट केलं. ते एक आपण दरवर्षी हा कार्यक्रम गेल्या 5 वर्षापासून करत आहोत. कोणी कार्यक्रम घ्या दोघात 2-3 ठिकाणी सांगत होते, त्याचे जास्त उत्साह दिसला. म्हणजे नांदेड मागचा झाला होता, त्याची इच्छा नव्हती, तर जास्त आग्रह असल्यामुळे इथे घेतला. तर त्या कार्यक्रमामध्ये आपण दरवेळेला साजरा तर करतो आपण त्याला आदिवासी मुक्ती दिवस म्हणतो, पण त्याच्यासोबत सध्या करंट जे विषय आहेत आदिवासीचे ते सुद्धा आपण घेतले पाहिजे, हा त्याच्यामध्ये उद्देश असतो. आणि म्हणून यावर्षी आपला धर्म कोड हे आदिवासीला ब्रिटिश काळात होतं. आपण आदिवासीला धर्म, आपला धर्म काय होता ब्रिटिश काळात, इंग्रजांच्या काळात आपला धर्म काय होता, आदिवासी धर्म होता. तुम्हाला सांगत ना 1871 ते 1900 म्हणजे आपण स्वातंत्र्य होण्यापूर्वी 10 वर्षामध्ये त्यावेळेला आपली गती काय, गोंड कोलाम भिल्ला असं होत नव्हती. आपली नोंद जी जनगणनेमध्ये नोंद होत होती, हिंदू मुसलमान नाही, आपला धर्मच होता आदिवासी. तर त्याला इंग्रजी ट्राईब्स, अबोरिजिनल ट्राईब्स असं नाव होतं. ट्राईब म्हणजे आदिवासी. तर हे खरं म्हणजे ही खूप मोठी संघटना, म्हणजे याची मागणी जी आहे ते दुर्दैवानं ज्या वेळेला भारतीय राज्यघटना स्थापन झाली त्यावेळेला काढली नाही. एक आपले जे होते मुंडा साहेब जयपाल, त्यांनी फक्त आदिवासी शब्द टाका या घटनेमध्ये. त्यावर्षी जमाती म्हणतात, आदिवासी टाकी, पण ते याच्या कोडबद्दल ते त्याच्यात काही उल्लेख नाही, याच्याबद्दल बोलले ते. पण बाकी त्याच्यानंतर आपले पुढारी झाले, आमचाही अर्धा काळ निघून गेला. आमच्याही त्याच्यामध्ये आम्ही अनेक गोष्टी सांगायचा प्रयत्न केला, पण आमच्या आता ऑल इंडिया लेवलला आदिवासी विकास परिषदेचे मोठे अधिवेशन झाले. नागपूरला 2-3 झाले, राजस्थान आहे, भोपाळ आहे, झारखंड, सगळे. आपल्या 10-12 विषयामध्ये एक विषय असायचा की आम्हाला धर्म कोड, पण त्याला असा जोर कधी दिला नाही. आता 11ला धर्मगणना झाल्याच्या नंतर एकदम संमिश्र होत आहे. 10 वर्षाचा 20 वर्षाचा गॅप पडून गेला. 10 वर्ष म्हणजे 20 वर्ष हे बीजेपीचं मोठं फेल्युअर होणार. तुम्ही त्याला कोरोनामुळे एक प्रॉब्लेम होता, एका वर्षात तयारी देऊ शकले असं, त्याला काय 10-10 वर्ष लागली. इतका महत्वाचा विषय आहे, देशाचं प्लॅनिंग आहे त्याच्यामध्ये. स्त्री पुरुष शिक्षण, कोण आणणार, काय काय केलं पाहिजे, सगळ्या गोष्टी आहेत. पण त्याला काय कारण सांगता येत नाही, तर ते आता सांगण्याचा त्यात बोलण्यात काय अर्थ नाही. आज आपण ही जी सभा घेतलेली आहे, आम्ही काय काँग्रेस पक्षाच्या वतीने घेतले नाही. अखिल भारतीय काँग्रेस जे आदिवासी विकास परिषद जी आहे ही सर्व लोक आहेत त्याच्यामध्ये. बीजी आता पुलस्त जो आहे बेडीच्या मंत्री होता, शेटरला म्हणते, तो उपाध्यक्ष आहे, तो आपला कार्याध्यक्ष झाला. तर याच्यामध्ये मेन मुद्दा आदिवासी विषय जे आहे ते विषय घ्यायचे. तर पक्षाच्या पलीकडे जाऊन हा विषय आहे. आता कधी त्या निमित्तानं होते आपण बीजेपी आम्हाला काँग्रेस म्हणतात, ते ठीक आहे ना, आमच्या चुका त्यांनी त्यांचे आम्ही करावं आदिवासीकडे, हा विषय आहे. तर हे जे आता कार्यक्रम ठरलेला आहे ते 20 सप्टेंबरला रविवार, कारण म्हणजे 18 सप्टेंबरला आपण बरेच ठिकाणी करतो, कारण 18 सप्टेंबरला फखरुद्दीन अली अहमद साहेबांची सही झाली. तेव्हा ते बिल पास झालं. बिल पास झाल्याच्या सही केली, एक पद्धतीने दिवस ठरवाच लागेल, नाहीतर ते पार्लिमेंट बिल तेच होऊ शकतो. पण राष्ट्रपती सही झाली म्हणजे कायदा झाला समजा, असा विषय असतो. म्हणून आपण तो दिवस ठरवून करत आहोत. तर तुला पहिले पुसूलच केला, आपण नागपूरला केला, मागच्या वेळा निराशने कामशाला केला, तर आज इथे आपण करत आहोत. आज याच्यामध्ये बरेचसे चांगल्या सूचना आलेल्या आहेत. बोलले, एकनाथ फुले बोलले, निराशे बोलले, वानोळे बोलले, जयवंतराव बोलले. आदिवासी असून सुद्धा आदिवासी नव्हते. कोणी उल्लेख केला ज्या मराठवाड्यामध्ये 152 गाव ती किनवटची, त्याच्यामध्ये जन्मला तर आदिवासी, त्याच्या बाहेर जन्मला तर आदिवासी नाही. त्या 152 गावात जन्मला तर एक माणूस आहे, त्याचा एक पोरग जन्मला तिथं, तर तो आदिवासी. त्याचे 2-3 पोरं इकडे तिकडे जन्मले, ती आदिवासी नाही. असा कायदा होता. ते शेड्यूल कास्टला हा कायदा नव्हता. भारतीय राज्यघटनेत SC ST त्यांना टॉप प्रायोरिटी दिली आहे, त्यामध्ये आपल्याला प्रायोरिटी होती.
परंतु हे काय घडलं माहिती त्यामध्ये घडलं आणि त्याचे महाराष्ट्रात सगळ्यात जास्त नुकसान महाराष्ट्रात झालं आणि म्हणून ते त्याचं जे आहे ते तुम्ही सविस्तर सांगणार नाही, परंतु त्याच्यामध्ये मूळ कल्पना अशी आहे की एक क्षेत्रबंधन नष्ट व्हावे. कायदा हे 1935च्या कायद्यात आहे, आज नाही आहे. हे जे क्षेत्रबंधन काढलंय आपल्या गव्हर्नमेंटने काढलंय, ब्रिटिश काळात काढलेलं आहे क्षेत्रबंधन. त्याचं म्हणणं आहे की तिथं अति मागासलेले आहेत वगैरे असं काय, तर त्याला आदिवासी धरा आणि त्याच्या पलीकडे नसेल त्याला आदिवासी धरू नका. आता यवतमाळ जिल्हा जिल्ह्यात 2000 गावात आदिवासी, पण 550 गावाला फक्त ते मान्यता होती. सगळीकडे विदर्भामध्ये सुद्धा जितके गाव होते आणि जिल्ह्याचे जिल्हे सोडले. आता हेवी पॉप्युलेशन वर्धा जिल्ह्यात आहे, वर्धा, भंडारा, गोंदिया लाखांना पॉप्युलेशन आदिवासी, एकही गाव नाही, एकही गाव शेड्यूल एरियामध्ये नाही. आमच्या विदर्भामध्ये तुम्ही अकोला, वाशिम, बुलढाणा, अमरावती फक्त वरचा भाग सोडला, ठाणे सोडला, आदिवासी नाही. तर हे असं एक अन्यायकारक होतं. आता हे तर आम्हाला समजायला बराच वेळ लागला. स्टुडंट असताना आमच्या लक्षात आलं. कारण ते लक्षात कसं आलं माहिती आहे का, आम्हाला सर्टिफिकेट देत नव्हते, आदिवासी सर्टिफिकेट देत नव्हते. पण भारतीय राज्यघटनेची यादी केली आहे 1950ची घटनात्मक यादी, म्हणजे नाव आहे ना आमचे, नाव असं पण कोणी असं नाव जेवढ्या 47 नाव आहे ना ते तर होतेच ते. पण त्याच्यातल्या जे एरिया इकडे राहते व समजा आता हे इथं 152 गावाच्या पलीकडे कोण्या जातीचा असो तो, कोण असो, प्रधान असो, कोलामालो, आज असो, कोणी असो, त्याला आदिवासी समजतच नव्हती. म्हणजे जातीचा विषय नव्हता, एरियाचा विषय होता. प्रत्येक क्षेत्रमध्ये नष्ट करण्याचं काम आमच्या लक्षात आलं. आम्हाला सर्टिफिकेट देत नव्हते. मग उसळवाडे मुख्यमंत्री होते, ते खूप आपल्या सोयीचे असल्यामुळे त्यांनी काय केलं, मग त्यांनी काय केलं, मग आम्ही त्यांना आग्रह धरला आणि त्यांनी मग कळलं की यांना आदिवासी यादीवर तुम्ही नाही कसं म्हणते याला ना, आम्हाला ओबीसी करता येतात, काहीच करता येत नव्हतं ना, कारण आम्ही आदिवासी यादीमध्ये होतोच. म्हणून त्यांनी काय केलं, 2 सर्टिफिकेट, एका जातीला 2 सर्टिफिकेट, पण आदिवासी मध्ये होतं ते ही बिलॉंग टू शेड्यूल ट्राईब, म्हणजे तो आदिवासी आहे. दुसरं आम्हाला देते म्हणजे क्षेत्रबंधाच्या बाहेरच्या लोकांना देत होते 152 गोल सोडून मराठवाड्यात ही बिलॉंग टू शेड्यूल ट्राईब लिव्हिंग आउटसाइड स्पेसिफाईड एरिया, त्या स्पेसिफाईड एरियाच्या बाहेर राहणारे म्हणजे शेड्यूल एरियाच्या बाहेर राहणारे असे 2 सर्टिफिकेट. याचे परिणाम असे होते की या क्षेत्रबंधाच्या बाहेरच्या लोकांना केंद्राचा एकही पैसा मिळत नाही, एक पैसा नाही, एक नोकरी नाही. आता रिझर्व्ह बँकेमध्ये किती बँका आहेत, तुम्हाला रिझर्वेशन नाही, रेल्वेमध्ये नाही, इन्शुरन्स कंपन्यामध्ये नाही, खतकार सेंट्रल गव्हर्नमेंटचे थोडे मोठे पर्याय आहेत, एक कुठे रिझर्वेशन होतं आपल्याला, आणि राजकीय रिझर्वेशन. मग आता काय होते, मग नाईक साहेब होते, मग आम्हाला आदिवासी द्यावं लागेल. ते काय करे, केंद्र पैसे नाही, सगळे महाराष्ट्र गव्हर्नमेंटला पैसे द्यावं लागेल. स्कॉलरशिप नाव आहे, पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्कॉलरशिप नाव आहे, पण ते पैसे हे देत नव्हते केंद्र शासन, हे इथल्या लोकांना द्यावं लागेल, आपल्या महाराष्ट्र शासनाला द्यावं लागेल. आणि नोकरीसाठी सुद्धा त्यांनी नाईक साहेब असल्यामुळे काय केलं, त्या नोकरीमध्ये टाकून दिलं आपल्याला, केंद्राच्या नाही आपल्या स्टेटच्या नोकऱ्याला. ते आता त्यावेळेस शिक्षण नव्हतं, नोकरीला भागडी झालेलं काहीच नाही. आम्ही त्याच्यामध्ये जे नवीन लोक त्यामुळे आलो, आमच्या लक्षात आल्यामुळे मग आम्ही त्याच्या मागे लागलो की क्षेत्रबंधन नष्ट झालं पाहिजे. पैशाचे बाबूराव मडाई वगैरे बरेच लोक काम करणारे होते, पण असं खूप जोर यासाठी लागत होता की केंद्र शासनाचा घटना अमेंडमेंट होतं ते नुसता गव्हर्नमेंटचा जीआर नव्हता, पार्लिमेंट मध्ये त्या मेजॉरिटी पास करायचा विषय होता. तर ते ज्यावेळेला आम्ही इंदिरा गांधीला आम्ही ज्यावेळेला भेटलो, 17 मुख्यमंत्री होती, आम्ही महाराष्ट्र आदिवासी नियोग शास्त्राने स्थापन केला. त्या आदिवासी युवक सेवा संघ स्थापन केला होता. त्याच्या मार्फत आम्ही 10-12 जण होतो. तुमच्याकडे केस विषय होता, केस विषय होता. बाकी सर काय नाही मला माहिती नाही, ते नाव झाले. आमच्या इकडे बरेचसे होते आणि मला नागपूर भागात असे 11-12 लोक आम्ही होतो. तर ते गेल्याच्या नंतर नाईक साहेबांनी मला विचारलं, तुम्ही सांगा म्हणे काय. आता इंदिरा गांधी देशाची एवढे पंतप्रधान भाषण करत त्यांना वेळ नाही. मी म्हणलं 2-3 वाक्य सांगतो मी. तेच उदाहरण दिले मी. एका बापाला 2-3 लेकर आहे. शेड्यूल एरियामध्ये गेलं तर एक पोरगा आदिवासी आहे आणि एक पोरगा गैर आदिवासी आहे. हे काय म्हणलं, हे तर निसर्गात मान्य नाही. तर तेव्हा मग इंदिराजी म्हणजे हा मुझे पता है. म्हणजे ती अगोदर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र 36 पेजचे कॉम्प्युटर किंवा हे याच्यावर किती अन्याय झाला म्हणजे विरोध होत त्याला. तर ते मग इंदिरा गांधी वाचतात. त्याच्यामध्ये काय द्यायसाठी एक कमिटी नेमली होती, लोकपूर नावाची कमिटी होती. लोकपूर नावाच्या कमिटीला
कारण जसे जाती आल्या की ब्रिटिशाच्या तशाच आपल्या काळ वेळच नाही मिळाला, देश स्वतंत्र झाल्या वेळच नाही मिळाला, तर जसेच्या तशाच यादी आल्या. ही यादी जी आहे आपण केलीच नाही. कोण आदिवासी आणि कोण शेडकर आपण केले, ब्रिटिशांनी केले आहे ते, त्यांनी अभ्यासपूर्वक केले आणि मग त्यांनी लोकूर कमिटीला 3 महिने वेळ दिला. ते म्हणजे सरकारी माणसाला भेटायचं तुम्ही फक्त राज्य बाकी मला भेटायचं नाही. तर असं करून ते काही झालं नाही. ते मग राजकीय खासदार आमदार लोक व्हायला लागले, आमची जात जाती लोक मागा लागले. मग म्हणजे आदिवासी मध्ये एका आपल्या राज्यात एका आपल्या 27 जातीमध्ये आम्हाला आदिवासी करा. या कारण मी उपमुख्यमंत्री 1982 ला होतो, मी अनेक प्रश्नाची उत्तरं दिली तुम्हाला माहित आहे. तर हे असं एक माहोल उठला आणि मग एक कमिटीला 7-8 वर्ष झाली त्यांनी रिपोर्ट दिला नाही. इंदिरा गांधीने जेव्हा सांगितलं तेव्हा एक कमिटी त्यांनी माहिती आहे कमिटी रिपोर्ट कुणी आता म्हणे. मग त्याने ते रिपोर्ट दिला. त्यांनी हे सांगितलं, त्या कमिटीने हे सांगितलं की हे आदिवासीवर अन्याय आहे, आदिवासी मोठा होऊ शकत नाही, आहे ते लंबा होऊन जाईल. कारण तो आपलं गाव सोडणार आहे ना, मी माझं गाव सोडलं, लेकरं इकडे तिकडे झाले तर मग आपल्याला फायदा मिळणार, तो नोकरी करणार नाही, शिक्षणात जाणार नाही. त्याच्यामुळे अशी तर हे जाणे असं डिस्पॅरिटी. त्यावेळेला सुप्रीम कोर्टात एक निर्णय झाला. त्या काळात 1965 ला सुप्रीम कोर्टात सांगितलं की 18 व्हायरस हे घटनेच्या बाहेर आहे, याला आदिवासी बना, त्याला आदिवासी नका, आणि त्या गावात राहते मंदिरात त्याला हे 18 व्हायरस त्याने म्हटलं. पण हो का चूल आहे, कारण घटना पण मिळवली. त्याच्यानंतर ज्यावेळेला इंदिरा गांधीने ज्यावेळेला घडलं त्यावेळेला परिस्थिती भयानक होती. भयानक मध्ये कशी होती की इंदिरा काँग्रेसच्या विरुद्ध सारे पक्ष झाले. जयप्रकाश नारायण तुम्हाला नवीन पिढी माहित आहे, ज्यांना अभ्यास करता त्याला समजते. जयप्रकाश नारायण खूप मोठी व्यक्ती होती. त्यांनी पूर्ण देशातील लोक काँग्रेसच्या विरुद्ध उभे केले, पूर्ण देशातील लोक. आणि त्यांनी म्हणजे ते कारण ते त्यांनी यासाठी केले किंवा कंटिन्यू काँग्रेसचं गव्हर्नमेंट होतं ना, चुका काढत गेले, हे बरेचसे दुरुस्त करत गेले. पण त्यांना आपल्या सोयीच्या बाबत सगळं सोयी होत त्याने आंदोलन केलं. तर ते मग इंदिराजीने असा शब्द वापरला माझ्या बोलण्याच्या नंतर, जे म्हणजे मालूम नाही की बोले अपोजिशन वाले क्या करें, कारण जेमतेम मेजॉरिटी होती. त्यांचं आता जर मला एक बिल पडलं मला माहिती आहे का ताई, केंद्र शासनाचं एक बिल विषय पडलं, त्याची मेजॉरिटी आहे, पण घटना अमेंडमेंटसाठी मेजॉरिटी नाही ना, बिल पासच नाही झालं. त्याला 2/3 मेजॉरिटी 2/3 असल्यामुळे ते पडलं. आणि त्याला जास्त नाही. आता पहिले 19 त्यावेळेला त्या 57-58 आता फोडफाड करून कमी जास्त केले आहे त्याने, पण तरी त्याचा आकडा जोडून नाही आला. तर ते इंदिराजी शब्द आला की पता नाही मी अपोजिशन वाले क्या करेल. तर ते आम्हाला काय, आम्ही विद्यार्थीच होतो सगळे भेटलो त्यावेळेला. तर ते इंदिरा गांधी इतका तडकापडी घेतात. ते रिपोर्ट मागवल्यानंतर खांडवाला एक मोठी 15 लाखाची आदिवासी इमर्जन्सीच्या नंतर झाली. ती तशी इमर्जन्सी लागल्यामुळे तर सगळे पक्ष झाडून पुसून आपल्या काँग्रेसच्या विरोधात गेले. पण इमर्जन्सी म्हणजे गरीब माणसाला फायदा झाला. त्यांचा 20 सूत्री कार्यक्रम आला, लोकांना जमिनी मिळाल्या, घरं मिळाली, काय सगळं फायदे मिळाल्या. परंतु स्वातंत्र्य म्हणतो ना आपण त्याला, लोक वेळेवर ऑफिसवर येत, करप्शन बंद झालं. कारण भाग पडेल ठरवून ते आत्म टाकून देते. तर ते फायदे झाले, पण स्वातंत्र्य खतम झालं. म्हणजे प्रायव्हेट लोक त्याला जेलमध्ये टाकायला लागली, असं ते झालं काही त्याच्यामध्ये. तर ते सांगायचं असं की अशा प्रकारचं हे झालं. आणि मग इंदिरा गांधी खानबाला सांगितले की हम वो डिस्पॅरिटी जी आहे, भेदभाव जो आदिवासी में हम खत्म कर देंगे. जसं ती भाषणात बोलली तशी 10-15 दिवसात बिल झालं. खाली बिल आलं, कोणी चर्चा केली नाही, काय नाही, पास झालं, वर गेलं, पास झालं, कोणीच बोलले नाही. ते कोणाला विषय समजला का नाही समजला माहिती. खरं म्हणजे आदिवासी लोक जी क्षेत्रात एरियात होती, आदिवासीची कल्पना शेड रिझर्व आदिवासी करताय झारखंड मोठ्या प्रमाणात नाही, नागालँड, मिझोराम, मणिपूर, अरुणाचल या भागात हे असा इतिहास आहे. त्यामुळे आदिवासी झाला तर मग आपल्या धर्माचं काय होईल असं काही विषय नाही, आमच्या रिझर्वेशनचं काय होईल, काही होणार नाही, होण्याचा विषय नाही. आणि आता जनगणना जी आहे ते पहिले आमची जनगणना होऊनच गेली ना, दरवेळेला ती अगोदर होती. आता फरवरी 27, 2027 आता फरवरी महिन्यामध्ये आता धर्माचं ते होणार, काय म्हणतात धर्माचं सर्वेक्षण जनगणना होणार आहे. तर त्याच्यामध्ये आदिवासी नाहीच आहे. त्याच्यामध्ये कोणता आहे, ख्रिश्चन आहे, हिंदू आहे, ख्रिश्चन आहे, मुस्लिम आहे, जैन आहे आणि शीख असे काही जे आहेत. शिखाची लोकसंख्या काहीच नाही. त्यावेळेला ते चालती त्याने करून घेतले. काय आपल्याला
तर वारसच नाही आता काही मागात कामही नाही पडलं कोणाला. ते राहून गेलं ते. म्हणून आपलं काय या 10 वर्षात जास्त आम्ही जोर देऊन राहिलो की आम्हाला धर्मकोड वेगळा द्या. पण नाही काँग्रेसने दिला नाही यांनी दिला. काँग्रेसच्या काळात जोरच नव्हता, पण या 10-12 वर्षात जोर लावला हे यांनी तयार केले. पण याची एक मार्ग निघाला. मार्ग असा निघाला, 6 धर्माचे नाव लिहिले आहे. 7व्यामध्ये काय लिहिलं की 6 धर्मापेक्षा वेगळा कोणता धर्म असेल तर इतर धर्म लिहिलाय. ते 7व्या नंबरला. तर तुमचा तो सर्वेवालाही हा सांगा तुमचा धर्म कोणता आहे? हिंदू आहे का मुसलमान आहे? का हिंदू आहे का मुसलमान आहे का? नाही ती म्हणजे आदिवासी, तर ती म्हणजे आदिवासी धर्माचं नावच नाही. तर इतर जे आहे ना त्याच्यामध्ये आमचं आदिवासी टाकावं. ते बात रजिस्टर आहे का काय विषय नाही. कोणी म्हणू शकते माझे माणुसकी धर्म आहे, ते लिहून टाकेल माणुसकी धर्म. कोणी काही म्हणू शकते. इतर धर्मामध्ये तुम्ही काही म्हणू शकते. धर्म काय रजिस्टर असावा असा काही विषय नाही. तुम्ही म्हणाल ते धर्म होते. तर आपण बहुसंख्य आदिवासी जर इतर 7व्या नंबरचा कॉलम इतर आहे. इतर धर्म अर्थात इतर धर्मामध्ये आमचा आदिवासी धर्म आहे. आणि याच्यात एक टिकलिश पॉईंट असा होता, यात एकमत झालं नाही. एकमत असं झालं नाही की संथाल जे आहे काय सरना नावाचे 3 राज्यामध्ये खूप हेवी आहे. झारखंड मध्ये लागू जे आहे ते खूप आहे. ते म्हणतात हा पूर्वीचा बिहार होता, झारखंड झाला, बिहारचा झारखंड वेगळा झाला. ते काय म्हणतात की आणि मोठी पॉप्युलेशन आहे. ते म्हणते की आम्हाला आमचा धर्म तुम्ही लिहायचा असेल तर तुम्ही सरना धर्म लिहा. गोंड समाज सुद्धा त्याच्या बरोबर किंवा गोंड समाज जास्त असेल ते काय म्हणतात की गोंडी धर्म लिहा. म्हणजे असं ते पण जरी गोंड असं म्हणतात ते. आता हे याच्यावर अनेक सभा बरेच हे आमच्या आदिवासी विकास काही असे बरेच सभा संमेलन झाले. मग त्याच्यामध्ये एक असा निर्णय झाला गोंडी धर्म वेगळा राहू द्या, तुमचे सदनाव येऊ द्या. आणि मग ते काय वाले आपले नागालँड रिझर्व्ह वाले म्हणे तुम्ही ट्राईब्स नाव द्या म्हणे. कारण ते ब्रिटिश काळात नाव होतच ना, एकच नाव. पण ट्राईबचा अर्थ काय आदिवासी. इंग्रजीत काय ट्राईब मध्ये आदिवासी. तर आम्ही म्हटलं ते ट्राईब फार कमी लोक वापरतात. आदिवासी बहुतेक सगळं 5-6 राज्य सोडत आदिवासी सगळंच वापरतात. आदिवासी त्यांनाही माहिती आहे आदिवासी. असं बरेच कन्फ्युजन काढलं. आता ती किती आहे किती मला माहिती. बरेच काही लोक ते आपले सरना धर्म लिहितील नाही ते लिहिणार नाही. पण आपली अशी मुवमेंट चालवली आपण सगळ्या जर आपण ते. आणि समजा आता 14 कोटी लोक आहेत. 14 कोटी म्हणजे असं करा की 5 कोटी लोकांनी आदिवासी धर्म लिहिला. तर मग आता 1927 झाले, 37 ला ज्या वेळेला जनगणना होईल त्यावेळेला आपल्याला कोड आदिवासी मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे हे इतक्या म्हणजे कशासाठी का 400 किलोमीटर जाऊन लोकांना झटके मारायचे का ते सोपं काम नसते. हे कागद आणले ते कागद आणले ऑनलाईन सगळं काय होत नाही. जावं लागते यावं लागते. कॉमन आणि जातीय सर्टिफिकेट मजुराला काम पडते ना. असं काही नाही अधिकारात पडते. मजुराला काम सोयी सवलती कास्ट रेट मोठ्या गोष्टीसाठी आहे. नोकरी मेडिकल इंजिनिअरिंगचे ऍडमिशन आता या गोष्टीसाठी कास्ट रेट सगळीकडे कास्ट रेट आवश्यक नाही. त्यासाठी झटके मारावं लागते. 400 किलोमीटर हक्काचं असो. आता मंत्र्या सांगितलं मंत्री मुख्यमंत्रीच नाव सांगते असं म्हणते काय जे असलं. पण माझं काय म्हणणं आहे हे सगळे जे विषय आहेत एज लिमिट हे जे वसतिगृहामध्ये हे त्या काळात नव्हतं. हे आता आम्ही शिकलो. आणि तसंही काय फार मोठा फरक पडत नाही. कारण पीजी जे करतात वय असतं बाकीचे काय नापास झालं त्या हॉस्टेलला ऍडमिशन पीजी करतात लोक त्याच्यासाठी पडत. पण तो ते विनाकारण केला जातात त्याचं. आणि त्याचे काय दुसरं एक महत्व विद्यार्थ्याला काय म्हणते आंदोलन करता येणार नाही असं ज्याच्यामुळे विद्यार्थी जास्त कवडे घटनामध्येच अशी प्रोविजन दिलेली आहे. घटनेमध्ये असे आहे की आंदोलन करण्याचा अधिकार सगळ्यालाच आहे. शांतता पूर्ण करायला एवढं आहे ते केल्यामुळे जास्त कवडे. आता ते सरकार म्हणलं की सरकारमध्ये मोठं सरकारमध्ये हंटर आहे ना. ते हंटर लावतात त्याला वापस घ्यायला जीवावर दिले. तसं हे झालेलं आपलं. तर ते माझं काय म्हणणं आहे याच्यामध्ये आता हेच करावं किंवा फोरगणच करावं का उपशरच करावं किंवा असा काय विषय नाही. तुम्ही करायचं असेल तर एखादा ग्रुप हायकोर्टात चॅलेंज करू शकता ना. हे तर तुमचं दोन्ही त्याला बिलकुल ऑर्डर द्यायला भागच आहे. राजकीय पक्षानंच करावा आणि तुमच्या आमदारांनाच करावं असं काही नाही ना. असा लोकांचा ग्रुप करा. त्याला काय खर्च लागते दुसरं काय लागते. आता काय कोणतं काय कोट्यवधी लागणार काय 1.5 लाख लागला अजून काय लागेल. तिथे जाऊन काय हे करा केस दाखल करा बऱ्यापैकी वकील लावा. हे दोन्ही प्रश्न सुटते. असं म्हटलं नाही
आता मी काँग्रेसचा म्हणणार तर बीजेपीचं असं आहे की एकदा हो म्हटलं की हो ते मागे नटतच नाही. आता तुम्ही व्यापम प्रकल्प झाला तर मध्य प्रदेशमध्ये इतकी चुकीची 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, इतकी चुकीची जे झाले लोकांना हे सगळं झाल्या पण त्यांनी ते त्या मुख्यमंत्र्याला बदललंच नाही. मंत्री आता पहा त्या मंत्र्याला बदलायला किती झटके लागले त्या प्रधानाला. हे असं ते ठीक आहे, त्यांचं धोरण आहे की आमच्या लोकांवर काही चर्चा नाही, आम्ही तसे लोक नाही, आम्ही खूपच चांगले हे सिद्ध करण्यासाठी आपल्या इथे कसं असते विलासराव सोबत नुसता डायरेक्टर गेला त्या आपल्या ताजमहाल मध्ये धरून विलासराव मुख्यमंत्री पद काढून टाकलं. तुमच्या निलंगे केला त्याचं काय मुलीचं काय ऍडमिशन काही सुप्रीम कोर्टाच्या विरुद्ध निकाल दिला नाही, दिसते पण नाही, असं काही प्रसिद्ध होत नाही म्हणून तरी त्याला काढून टाकलं. हे म्हणजे नैतिकता जी आहे ती काँग्रेसमध्ये बिलकुल ठेवतच नाही. मंत्र्याला तडकाबडकी काढून टाकतो. सुधाकर नाही का तळातळ 2-3 लोकांना काढून टाकतो. ते याच्यामध्ये हे केलं की माझं हे तसं जी आर काढणार नाही, याला कोर्टाची ऑर्डर घ्या, तुमच्या औरंगाबाद मिळच्या आमच्याकडे नागपूर मिळच्या याच्या भागात प्रयत्न केल्याशिवाय होत नाही असं माझं म्हणणं आहे. बाकी प्रश्न जे आहे ते आपण सगळे एकत्र बनवाशीला समजून देऊ शकतो तुम्ही. तर आम्ही तिकडे नागपूरला प्रयत्न करणार होतो तर ते तुम्ही करू शकता. त्याचं कारण असं आहे की पहिले शेड्यूल कास्ट जे आहे यांना हरिजन म्हणत होते. आता काय जण हरिजन तुम्हाला लिहिता येत नाही, बोलता येत नाही. दलित शब्द त्यांनी काढून टाकला होता, कायद्याने काढून टाकला, कायद्याने काढला. तसे वनवासी काढून टाकला. वनवासी कोणीच म्हणत नाही. वनवासी फक्त ते बीजेपी वाले म्हणत आहेत, पण बीजेपी वाले ते संस्था काढल्या आणि त्याच्यात ते वनवासी म्हणते. आणि म्हणलं वनवासी पनिशमेंट आहे, सजा झाली. आम्हाला सजा झाली होती ना, देवाला तर काय झालं तर सजा झाली, जंगलात जा म्हणायची. राज्य सोडून त्याला जंगलात घालून सजा झाली ना, आपण काय सजेवाले लोक आपण वनवासी कामून म्हणजे त्याचं मूळ कारण असं आहे. असं लोक म्हणतात की वनवासी म्हटलं तर या देशाचे मूळ मालक आपण होत नाही. आदिवासी म्हटले की आपण मालकच होतो. मग राहुल गांधी भाषणात सांगितलं ना वाशिमच्या भाषणात त्यांनी सांगितलं की या देशामध्ये पहिले कोण आला, उत्तर द्यायला सांगा म्हणजे कोण आला, कोणीच नाही. ते म्हणे पहिले तुम्हीच आहे. जर जंगल जमीन तुमचा अधिकार होता. हे फाईट आता कोर्टावर फाईट करायची आणि बाकीच्या गोष्टी आहेत. आता जसं नियोजन करणार तुम्ही 4-5 लोकांची जबाबदारी घेतलीच आहे. तर ते जबाबदारी पाडण्याचा तुम्हाला सभा संपादन करायचा मोठा अनुभव आहे. तर मला असं वाटतं की ते पूर्ण करावं असं मला पूर्ण विश्वास आहे. एक नंतर असे अनेक प्रश्न आहेत पण काही लोक असे ग्रुप नको हायकोर्ट पुढे तिकडे आंदोलन शेडूकाचे लोक किती ते मध्यंतरी संघटना त्याच्याकडे काय म्हणजे पॅन्थरच्या लोकांना धाका लोक ते निकाल देत नव्हते, अन्याय करत नव्हते, तितके धाक होते. तसं ऑफिसर जाणं मोर्चे काढणं हे थोडं आपले जर केलं ग्रुपने केलं हे केलं तर बऱ्याचशा गोष्टी अरे भाऊ या दिवसात काय अधिकारी उलट सुट लिहायला पाहत नाही. या दृष्टीकोनातून सगळं आंदोलन केले पाहिजे. विद्यार्थ्यातून कोणी आणि या सगळ्या करण्यामध्ये एक तर आहे जिद्द, सातत्य. एकदा केलं हो मी एक अर्ज केला होता, अर्ज केला उपकार केला आणि ते केले पण म्हणलं त्याच्या मागं करतच नाही. आम्ही क्षेत्रामध्ये नष्ट झाले 9 वर्ष भांडलो आम्ही दिल्लीला 9 वर्ष विद्यार्थी आम्हाला कोणी कॉन्टॅक्ट काय मुख्यमंत्री फंड दे का आम्ही गेलो एक उपवासी राहून तिथं राहिलो आम्ही. एकदा तर आमच्याकडे पैसे मी बाबुराव टवले वगैरे होतो आणि 5-6 जण इतकी भिडला तेव्हा एकदा तर पैसे संपले आम्ही जांभळा खाऊन राहिलो दिलाय मी आम्ही 9 वर्षात आणि कॉलेजमध्ये होतो आम्ही. दिल्लीला एक सिनेमा नाही पाहिला ना आम्ही. एक सिनेमा पाहायला घालतात पैसे फालतू आहेत. राहणं म्हणजे आम्ही खासदार फुकट खासदाराच्या क्वार्टरमध्ये आम्ही राहतो. शिवाजीराव देशमुख परभणीचे खासदार त्याच्या काळात जास्त राहिलो, बाकी ठिकाणी राहिलो नाही असं नाही. तर सांगायचं तात्पर्य असं की हे केल्याने होते ते केलं पाहिजे. नुसतं अर्ज केला हो केला होता अर्ज मग काय झालं तसं नाही. त्याचे मागे लागून त्याचा सोक्षमोक्ष होत एखादा ग्रुप हा 4 असो 2 असो एकट्या माणसाने करत आपलं मला काय करत नाही. आपला हा विषय एक तर लाजोळपण आहे आपल्याकडं, एक तर आर्थिक परिस्थिती खंगली आहे. आर्थिक मध्ये खंगले म्हणत रात्रंदिवस दारू घ्यायला पाहिजे आणि मला साधं सामुदायिक लग्न करायचं नाही नाही म्हणजे काय म्हणते सोय मग सामुदायिक काय म्हणते सोय रस्त्यावर पडला ते नालीत पडला तेव्हा काय म्हणते सोय हे असं काहीतरी कल्पना घेऊन बसलो आपण. नाही पूर्वजांना म्हटलंय म्हणे की लग्नाच्या वेळेला दारू पिली पाहिजे, मिळलं तरी दारू पिली पाहिजे, जलमलं तरी दारू पिली पाहिजे. हे तेव्हा सांगायचं पूर्ण सिद्ध काय डॉक्युमेंट काय त्याचं हे आपल्याला सोयीच वाटते म्हणजे आपण करतो. हे सोयी बंद करा. आता सोय ही आपल्या सर्वांची सोय असली पाहिजे असं काम करावं अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो. आणि
आता मी त्यावर चेअरमन होतो, मला 2.5 वर्ष राहुलच्या आपल्या सोनिया गांधीने मला संधी दिली होती. ऑल इंडिया आदिवासी काँग्रेस आहे, 4 शहरात होतं. ऑल इंडिया काँग्रेस राहुलजी मिटिंग करतात, तिथं आम्ही राहुलजी अनेक मिटिंग करतो सोनिया गांधीच्या, तिथं 2.5 वर्ष काम केलं. तर मागच्या वेळा 2019ला आदिवासीचे पूर्ण देशामध्ये 57 खासदार आहे. 57 खासदारामध्ये फक्त 4च निवडून आले होते काँग्रेसच्या. आघाडीचे 1-2 आले. परंतु 2000 म्हणजे आता काळ नंतर गेला, मग आता 24च्या ज्या निवडणुका झाल्या त्यावेळा अध्यक्ष होतो त्यावेळा आता काँग्रेसचे 19 खासदार निवडून आहे. आणि सगळ्यात विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे 19 मध्ये 16 रिझर्व्ह सीट, 3 लोकल सीट निवडून आले. म्हणजे आधी जसं बातमीने रेकॉर्ड केला ना, शंकरराव चव्हाण तिकीट द्या म्हणून निवडून आलं ना, ते येतच नाही. पण काय करा, तसं तुमच्या लोकसभा काही रिझर्व्ह नाही. या वेळेला आदिवासी लोकसभेचा आदिवासी झालाच पाहिजे. तिथे 100% काय 3-3.5 लाख आदिवासी आहे. इतर मत आहेत ना, बाकी पक्षाची मत 100% सीट निवडून येते. तर ते आता करायला तेवढी ताकद, तेवढं आता जमा करा, एकत्र करा, हे करा. पक्षाला इतके लोक समजत नाही, पक्षवाले मठ्ठ आहेत, आम्ही मठ्ठच आहोत. त्याला सांगा लागते, त्याला धमकी द्यायला लागते, त्याला महत्व पटवावं लागते, तेव्हा त्याला समजते. आणि तसं तुम्ही सांगा की मग खासदार तिकीट द्या, कोणी निवडून मोठ्या पक्षाने द्यावं तिकीट, काँग्रेसने द्यावा कोणी द्यावा, तर ते त्याची निवडून येण्याची शक्यता इतर कोणापेक्षा जास्त आहे. ते माझं म्हणणं. कारण एक जात बद्दल कोणी बाकी लोक जातीवाद करते, आपल्याला काय हे आहे का, काय म्हणतात वाट आहे का. या सगळ्या गोष्टीमध्ये असा विषय आहे की मूळचा माणूस कोण आहे, जात कोणती आहे, याच्यामध्ये सगळ्यात आदिवासीचा तो मोठा पक्ष पहिली गोष्ट महत्वाची आहे. दुसरं महत्वाचं कोणतं असेल त्याचं तत्व काय हे महत्वाचं आहे. आता तुमचे आपले आमदार आहेत, खालीवर आपल्या आमदाराचं सरकार आहे का नाही, आहे का नाही. किनवटच्या नावानं ऑर्डर निघाली आहे का नाही, कासवाडीची ती नुसती रद्द करायला काय होत नाही. तर ती करायला पाहिजे, ते करत नाही. व्यक्तीवर जाऊ नका तुम्ही. हे जिथं काँग्रेस असेल ते खरं मोडून टाकलं, काढून टाकले, ऑर्डर काढून टाकले आतापर्यंत. हे काही काही पक्षाचे आहेत करत आहे. म्हणून ज्या पक्षाचे धोरण आदिवासीच्या बाजूने आहे 100% करते असा विषय नाही. पण त्या बाजूने जर आपण राहण्याचा प्रयत्न केला, व्यक्तीच्या पलीकडे, जातीच्या पलीकडे, जाती मतदान तर करतो आपण येतो, परंतु हे सगळं केल्याचं काम केलं. मेन जे आहे, मेन मोठा पक्ष, कारण आदिवासी प्रश्न राज्यापुरते नाही, देशात अमेंडमेंट मोठ्या होणार आहे, त्याला मजबूत पक्ष, आपल्या बाजूचा पक्ष असणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट, व्यक्ती कसा आहे याच्यापेक्षा ते व्यक्तीची नियतपेक्षा ते पक्षाची नियत काय महत्वाचं आहे. आता इथं आपले खासदार, आपले आमदार इथे आहे ना, इथं आमदार त्याच खालीवर पक्ष आहे ना. जे रिपोर्ट त्यांनी आंदोलन केलं त्यावेळेला हे जे SIT नेमली त्याच रिपोर्ट ते काय काढत बाहेर, ते आपल्या बाजूने आहे. आपल्या विरुद्ध असलं आम्ही काढायला आपल्या बाजूने आहे ते सगळ्या गोष्टींचा विषय आहे. तर बराच वेळ जास्त वेळ नाही घेता, या सभेला जास्तीत जास्त आपण यावं, उपस्थित राहावं. मोठा हॉल केला महिलांनी जास्तीत जास्त यावं. एकदम नुसते गाड्या भरवण्यात काय अर्थ नाही, समजते वगैरे अशा लोकांनी केलं पाहिजे. अडाणी जर असलं तर राजकारण समजलं पाहिजे, आदिवासी गीत समजलं पाहिजे, तर ते करू शकतात. काय खूपच शिकले जास्त शिकले आणि तुमचं चळवळीचं काम हे जे आहे ना, पहिल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आदिवासी महिला शिनोडची झाली ना, मराठवाड्याची पहिली. याच्या अगोदर आमचीच झाली, वाघमारे होते, वाघमारे निर्मला वाघमारे. तर हे असं चळवळ ओपन सीटवर निवडण्याचा मान, आमदार निवडण्याचा मान सुद्धा महाराष्ट्रामध्ये तुमच्याच केंद्रावर पाचपुते साहेब इथे आले, तर ते इच्छावरती निवडून या. हे असं आंदोलन करण्याचं गाव आहे, त्याचं काय जास्त काही जरूर आदिवासी विकास परिषद महाराष्ट्र राज्य सचिव सन्माननीय शेषरावदादा कोवे यांना विनंती करतो, थोडक्यात 2 मिनिटात या ठिकाणी आपली मनोगत या ठिकाणी व्यक्त करावे. अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी शाखा नांदेड जिल्हा. अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून आदरणीय मोठे साहेब, ते गेल्या 35 ते 40 वर्षापासून
सरकारमध्ये मंत्री असताना सुद्धा त्यांनी पूर्ण देशामध्ये आदिवासींच्या हितासाठी महाराष्ट्र राज्य असेल किंवा केंद्रात असेल त्यांनी आदिवासींना न्याय मिळवून देण्याचं काम केलं आहे. आदिवासी मुक्ती दिन सगळ्यांनी बोललेलं आहे. आता खूप काही अभ्यास आहे पण साहेब बोलणार नाही त्याच्यावर. आदिवासींचा मुक्ती दिन म्हणजे केवळ 152 गाव मराठवाड्यात नव्हे तर विदर्भामधल्या नागपूर, भोर असेल, परभणी असेल, कोल्हापूर असेल, कोल्हापूर असेल, बीड असेल यांना सुद्धा विद्यापीठ मिळत नव्हते. फक्त चंद्रपूर मधले काही जिल्हे, राजूराचा भाग, ज्योती, इकडे भंडारा, गोंदिया अशाच लोकांना मिळत होतं. वैद्य लोकांना सुद्धा मिळत नव्हतं. पुसदमध्ये मिळत नव्हतं, वाशिममध्ये मिळत नव्हतं, अकोल्यामध्ये मिळत नव्हतं. तर त्या काळातला म्हणजे हिली एरिया इंग्रजांच्या काळामध्ये दोन प्रकारचे आदिवासीचं हे होतं. एक 1871चा अबनॉर्मल ट्राईब्स आणि हिली ट्राईब्स. हिली एरियाच्या राहणारा म्हणजे टीएससी राहणारा आणि हिली एरियाच्या बाहेर राहणारा म्हणजे ओटीएस घेतला. पण हे जेव्हा साहेबांच्या लक्षात आलं त्या काळामध्ये 1976ला त्यावेळेस स्वातंत्र्यामध्ये साहेबांना भेटून किंवा आदिवासीवरती हे फार मोठा अन्याय आहे की एवढे लोक आमचे उपेक्षित आहेत आणि मग यांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून मोगे साहेबांनी वसंतराव एकनाथ साहेबांना भेटून त्यांनी आपलं काय म्हणणं आहे मांडलं ते त्यांना पटलं. पटल्यानंतर त्यावेळेच्या तत्कालीन मंत्री इंदिरा गांधी यांनी 1 दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवलं आणि तिथे कायदा पास केला. तो दिवस होता 17 सप्टेंबर 1976, 18 सप्टेंबर होता आणि तो मुक्तीदिन आदिवासी ठरला. खऱ्या अर्थानं आदिवासी तिथून मुक्त मिळाले. म्हणजे आपण आज जे लोकांना ओटीएसपीच्या बाहेरचे लोक आहेत 152 गावातल्या लोकांना तर सवलत होतीच, परंतु जे हिमायतनगर आहे, कळमनुरी आहे, औरंगाबाद आहे या कोणालाही मिळत नव्हतं. मग त्यावेळेचे जे राष्ट्रपती होते फखरुद्दीन अली त्यांच्याकडे हे बिल केलं, सही झालं आणि आपण आज मुक्तपणे जगत आहोत. तर याचं श्रेय खरं म्हणजे त्या तत्कालीन जे शिष्टमंडळाचे नेतृत्व केले मोगे साहेबांनी त्यांना तर जातेच. आता खूप म्हणजे थोडक्यात बोला 2 मिनिटात. धर्मचिंतन परिषद बोलताना आम्हाला पुन्हा मुसलमान, हिंदू कुठल्याही धर्माचा आम्हाला तिरस्कार नाही. आम्ही सर्व धर्माशी समानतेने वागणारी माणसं आहोत. आदिवासींचा जो इतिहास आहे हा 10 लाख वर्षापूर्वीचा आहे. 10 लाख वर्षापूर्वी आमचा स्वतःचा कष्टपडी लाभ होता. 3000 वर्षापूर्वी आलेले जे धर्म आहेत ते धर्म जर आम्हाला गुलाम करत असतील तर या गुलामीतून आपण मुक्त झालं पाहिजे. या देशामध्ये आपल्या जैन समाजाची संख्या 40 लाख आहे, त्यांचा स्वतंत्र धर्म आहे. शिखांची संख्या फक्त 2 कोटी आहे, त्यांना स्वतंत्र धर्म आहे. 14 कोटी 43 लोकांना स्वतःचा धर्म का नको? आमची स्वतःची आयडेंटिटी का नको? आम्हाला काही म्हणायचं नाही तुम्हाला भाजप काम करा, भाजप करा, हे राजकारण नाही आहे. परंतु बाबासाहेबांनी 1956ला जसं 30 कोटी त्यांच्या लोकांना एका झेंड्याखाली आणले, एका मुके साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही मुख्यमंत्री विनंती केली आहे की साहेब आपलं खूप वय झालं आहे आणि या देशातलं परिवर्तनाची लाट सर्व ठिकाणी गेली पाहिजे आणि आपण आपलं नाव अजरामर झालं पाहिजे. असं काय आपल्याला करायचं आहे साहेब. यासाठी सगळ्या देशातल्या आदिवासी एका झेंड्याखाली आणा. त्यांना पण मुद्दा पटलेला आहे. त्यांना कुठलं शिक्षा भोगायची नाही. 35 वर्षे मंत्री सगळे भोगलेलं आहे. उरलेलं जीवन समाजासाठी आठवण करा. म्हटल्यानंतर कालच आम्ही दिल्लीमध्ये होतो. माझं व्हॉट्सअपवर बघा, भाषण बघा तुम्ही. आम्ही 20 राज्यातले आदिवासी होते, मी खूप सर होतो. त्या ठिकाणी उहापोह झाली, चर्चा झाली. साहेबांचं फेट मिळालं नाही, साहेब येऊ शकले नाही. तर आपल्याला हे राजकारण नाही कुठलं. कुणाला भाजप करायचं, आरटीआय करायचं, काय करायचं करा. आमची आपल्याला एवढीच विनंती आहे. आम्ही पण आमचं साहेबांचं खूप झालं, आम्ही कोणी पण राहणार नाही. पण सर्वगी म्हणजे आम्ही काम करताना एवढ्या वर्षामध्ये येणारा पुढचा धोका आहे, हा धोका होऊ नये. आपली माणसं, आपली मुलं बाळे, येणारी पिढी भविष्यामध्ये ताटपर्यंत जगली पाहिजे. आणि आम्ही काय म्हणत नाही, आम्हाला विश्वास येत नाही, बदल्यामध्ये काय कुणाचा काय देवाचा आम्हाला विश्वास नाही. परंतु आपली जी पूर्वी संस्कृती होती ती आमचा आम्हाला थोडं वापर द्या, ही आपली लढाई आहे. त्यासाठी आपल्याला लढायचं आहे, कुठलंही राजकारण नाही. आपण शांतपणे माझं ऐकून घेतला त्याबद्दल सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी सांगतो जय हिंद, जय सेवा, जय विकास. मित्र, आदिवासी मुक्ती दिन किंवा आपण त्याला क्षेत्रबंधन म्हणू 17 सप्टेंबर 1976ला खऱ्या अर्थानं आपण आदिवासी मुक्ती दिन या ठिकाणी साजरा करतो. आता आदिवासी मुक्ती दिन म्हणजे या ठिकाणी काय जवळपास मलाही कल्पना या ठिकाणी माझी क्लिअर नव्हती. परंतु 2-3 कार्यक्रमामध्ये गेल्यानंतर मला ते क्षेत्रबंधन आणि आदिवासी मुक्ती दिवस याची संकल्पना या ठिकाणी थोडीशी स्पष्ट झाली. तुम्हाला माहित नसेल की 1976 पूर्वी मराठवाड्यामध्ये फक्त 152 गावं, जे की आपल्या किनवट तालुक्याचेच 152 गावच या ठिकाणी आदिवासी क्षेत्रामध्ये या ठिकाणी होती. म्हणजे आदिवासीच्या सेवा सवलती या ठिकाणी त्यांना भेटत होत्या.
बाकीच्या कुठल्याही मराठवाड्यामधल्या लोकांना आदिवासींच्या सेवा सवलती या ठिकाणी भेटत नव्हत्या. त्यावेळेस मोदी साहेबांनी आपले दिवंगत या ठिकाणी जे वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते त्यांच्यासोबत या ठिकाणी चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर त्यांना सांगितलं की बाबा आमच्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी क्षेत्रबंद असल्या कारणामुळे आम्ही एका जातीचे असून सुद्धा आम्हाला त्या सवलती या ठिकाणी लागू नाही आणि फार मोठी आमची अडचण त्या ठिकाणी निर्माण होत आहे. अशा प्रकारची सांगितल्यामुळे वसंतराव नाईक साहेबांनी तत्कालीन आपल्या ज्या काही पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी, प्रभाषी इंदिरा गांधी यांना आपण बोलवू, एक शिष्टमंडळ या ठिकाणी घेऊन जाऊ आणि आपण त्यांना बोलू आणि सविस्तर या ठिकाणी बोलल्यानंतर आपल्याला ते काय सांगतील, काय आपल्या विचार या ठिकाणी हे करतील अशा पद्धतीने या ठिकाणी त्यांनी चर्चा केली. आणि मागणं आहे की या ठिकाणी आपल्यासाठी आपण आपल्या महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारतामध्ये आपण वेगळा धर्मकोड त्या ठिकाणी मागत आहोत. वेगळा म्हणजे काय ते नाही, आपला पहिलाच धर्मकोड आहे आदिवासी धर्मकोड, तोच या ठिकाणी पुन्हा नव्याने या ठिकाणी आपण मागत आहोत. आणि या संदर्भामध्ये आपल्याला काही मान्यवर राज्यातले लोक राजस्थानचे असतील, मध्य प्रदेशचे असतील असे मान्यवर मंडळी या ठिकाणी 20 तारखेला या ठिकाणी येणार आहेत आणि जे काही महाराष्ट्र या ठिकाणी करतील त्या पद्धतीने या ठिकाणी आपण येत्या 2027ला जी जनगणना होणार आहे त्या जनगणनेमध्ये आपण आपल्या धर्माची नोंद आपण आदिवासी म्हणून या ठिकाणी करणार आहोत. आदिवासी म्हणून या ठिकाणी का करायची या संदर्भामध्ये या ठिकाणी लोक सांगणार आहेत आपल्याला, म्हणून त्या पद्धतीनं आपण अशा प्रकारचा कार्यक्रम येत्या 20 तारखेला या ठिकाणी आयोजित करत आहोत. त्याचबरोबर अजून एक विषय आहे साहेब म्हणल्याप्रमाणे की आपल्या आदिवासी समाजाच्या मुलांचे अतिशय भयंकर अशा प्रकारचे प्रश्न आहेत, समस्या आहेत आणि हे समस्या आणि प्रश्न याच्यावर सुद्धा या ठिकाणी चर्चा होणं अपेक्षित आहे. आता आपण बघतो की दरवर्षी जवळपास आता सर्वे या ठिकाणी आला होता की महाराष्ट्रामध्ये जवळपास 450 ते 500 मुलं मुली आदिवासी आश्रमशाळेमध्ये या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आहेत. वसतिगृहामध्ये या ठिकाणी अतिशय दयनीय या ठिकाणी व्यवस्था आहे. आत्ताच आमच्या सरकारने एक अतिशय जाचक अशा प्रकारचा जी.आर. काढला की फक्त वयाच्या 26 वर्षापर्यंत या ठिकाणी पुन्हा वसतिगृहामध्ये शिक्षण घेता येते किंवा अन्य काही गोष्टी या ठिकाणी असतील विद्यार्थी संदर्भामध्ये बुवा अशा ठिकाणी आपली चर्चा करायची आहे, साधक बाधक या ठिकाणी आपल्याला चर्चा करायची आहे किंवा असे 2-3 विषय जे आहेत हे 2-3 विषय पडताळणी कार्यालय आहे ते जात पडताळणी कार्यालय या ठिकाणी आलेलं होतं आणि जात पडताळणी कार्यालय या ठिकाणी आल्यानंतर जवळपास 5-6 महिने या ठिकाणी जात पडताळणी कार्यालयाच्या ठिकाणी सुरुवात सुद्धा या ठिकाणी झाली होती. परंतु आणि तेव्हापासून या ठिकाणी आपल्याकडे कार्यालय या ठिकाणी पूर्णपणे बंद झालं. म्हणून त्या कार्यालयाची सुरुवात आहे व ते कार्यालय जे आहे ते पुन्हा कार्यालय आपल्या रोडमध्ये या ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावं त्या ठिकाणी ठराव त्या कार्यक्रमामध्ये घ्यायचा आहे. दुसरी गोष्ट आपण 2016ला निवड तालुक्यामध्ये पूर्ण महाराष्ट्र लेवलवरचा या ठिकाणी मोर्चा काढलेला होता. त्याचं फलित म्हणून आपण मुख्यमंत्री साहेबांना भाजप साहेबांना या ठिकाणी विनंती केली होती की मराठवाड्यामध्ये या ठिकाणी जो बोगसांचा प्रश्न आहे हा बोगसांचा प्रश्न या ठिकाणी समूळ नष्ट करण्यासाठी SIT स्थापन करा. त्यावेळेचे मुख्यमंत्री आणि आताचे मुख्यमंत्री सुद्धा यांनी मराठवाड्याच्या जे काही या ठिकाणी प्रमाण आहे ते प्रमाण या ठिकाणी शोधण्यासाठी त्यांनी SIT स्थापन केली 2016ला. परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किनवट न्यूज. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा.